काय मुश्किल दिसून राहिलं म्हणे का हो ना. सेंटर लेखाचं बरोबर नाही भेटलं वाटतं आपल्याला. हो ना, पहा बरं आता 8:30 वाजले. हा, सुपरवायझर हजर आहे इथं, पण बाकीचे कोणीच नाही अजून. नाही चपराशी, ना कोणते प्राध्यापक, ना कोणते काहीच नाही राजा. हो ना, बेकार काम झालं. गेट उघडून दिलं चपराशी, कॅन आणल्या आणि बस आता तू. हो ना, मी इथं 8 वाजतापासून हजर. हो, आले वाटते आता नाही का. हो, ते दिसू राहिलं तिघं जण. हो, आले वाटते, आले वाटते. अरे चला हो, चला ना दादा, चला दादा. हो, काय दादाच म्हणून लागते आता. हो, घ्या घेतला अंगावर, घ्या शिंगावर. चला या दादा या. अरे काय कसं हो, काय राजा का माकडचं लग्न आहे का काय काय हे आहे का म्हणलं. हो, लवकर या आता ना दादा, 8:30 वाजता. हा, चालले तुम्ही 8 वाजता इथं तुम्ही कमीत कमी हजर तर पाहिजे होते ना. हा, मी 8 वाजतापासून येऊन बसलो इथं, फक्त चपराशी होते. पाण्याच्या कॅन आणल्या आणि चालला गेला. हा, म्हणलं काय तुमचे कामं असे असते का. हा, अजून ते बाहेरचा फळा नाही लावला, त्याच्यावर ते नंबर चिटवा लागते तर. हा, मग काय एखादा मन करसान का 10 वाजता करता काय. हो ना साहेब, बा रात्री 11 वाजले आम्हाला. हो, त्या डेस्क बेंचवर नंबर टाकणं, हे करणं ते करणं, बाकीच्या खिडक्या हे ते दुरुस्त. हा, सगळं बा डेस्क बेंचले उठा लावण्यापासून तुम्ही सांगितलं तसं तसं कामं केले. हो ना, आता काय 8:30 वाजले ना, आतापासून काय करता आता. हे फळा बाहेर लावसान तुम्ही. हा, कोणी कुचिनपणा करायचं, फाडून टाकून कागद तर बसा लागं. हा, 9:30 पाऊण 10च्या पुढे लावा लागते ते साहेब. हो, तुम्हाला माहित नाही इथचं. हो, निरा लोकांचे बा धामधूम धामधूम करतात लोक. गडबड नाही करावं लागत ते. पद्धतशीर शांततेने सांगतो आम्ही तुम्हाला, तसं तसं करा लागत. अरे बाबा, का झोलबाजीचा खटला आहे करायचा. रपर 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 करा लागेल ना आपल्याला. का नवरदेव आल्यावर करता का मग. हा, तुम्ही ते फळा ते चिटकून द्या, तेवढा टाइम बात होते ना. काही टाइम नाही लागत ना. गाडी पेपरची आली की मग काही सुचत नाही आपल्याला. हो, ते आता पोलीसवाले आले वाटते. हो ना, त्याला बी सांगा लागणार कळव. अरे इकडे दादा, इकडे इकडे इकडे. हो, या तुम्ही इकडे. हो, तुमचं लय महत्वाचं काम आहे बा. या इकडे या. नमस्ते सर, आ गए मैं 8:30 बजे जाने को बोला था सर ने। यहाँ पे आ गया मैं अभी। अच्छा, तुम्हारी ड्यूटी लगी है यहाँ पे। अच्छा ठीक है, क्या नाम क्या है तुम्हारा। हाँ, जागर बुत्ता खबर बुत्ता। यहाँ पे पुलिस स्टेशन पे हूँ मैं। तो यहाँ पे अपन को कैसा 8 दिन की ड्यूटी यहाँ पे लगी हुई है। तो तुम ही सुपरवाइजर है क्या। सुपरवाइजर है तो अभी तुमको कुछ साइन वाइन करना पड़ेगा, वो पूरा कर लो क्लियर। और मैं क्या बात कर रहा हूँ, अपना सिक्योरिटी टाइट होने को ना हो, क्योंकि कैसा है जरा कॉपी सेंटर ज़्यादा है इधर। हाँ, एक तो कैसा है गांव के लोग है, इसलिए तुमको पूरा बिल्कुल हैंडल करना है। हाँ, ये बात ध्यान में रखना तुमने। कोई टेंशन नहीं, कोई नहीं। मैं गेट के पास ही बैठता है, बस गेट के पास बैठा के बस एक आदमी भी नहीं आने देता मैं। कोई टेंशन नाही। आता हे गेट पशी का गेटची रखवाली करते काय सांगा. हो ना, लोक इकडून सगळे आता वाल कंपाऊंड किती उड्या टाकतात आमचं आम्हाला माहिती आता काय आहे काय नाही. हो ना, हो ना, ते बरोबर आहे तुमचं, पण तरी तुम्ही सतर्क राहा. हो, तेच म्हणलं. आता थोडे रिलॅक्स व्हा आणि साधारणतः 10 वाजेपर्यंत काही टेन्शन नाही. 10 वाजतापासून तुम्ही ड्युटी कडक करा. बिल्कुल बिल्कुल ओके, वहाँ पे बैठा ना मैं अभी। हो, मेरे गाड़ी में का सामान वामान निकालता, एक रूम में रख देता मैं। हाँ, मेरी बैग है मेरी। हाँ, ठीक है ठीक है। हाँ, ओके ठीक आहे. तुमचं ते सामान वगैरे आतमध्ये ठेवून द्या. आता ते कोण आलं तर बापा रे, तिथं इलेक्ट्रिक विभागाचे महावितरणचे साहेब दिसून राहिले. ते आले इकडे. अरे यावं साहेब, या या. हो, गाडी तिकडे गाडी उभी केली त्यानं. अरे बा गेटच्या, अरे साहेब गेटच्या बाहेर ठेवा ती गाडी. ठेवा ठेवा तिथंच ठेवा. हो, चालते चालते. हो, काय महावितरणवाली इकडे काय आले म्हणा. हो, या या या. हो, या म्हणलं साहेब या. का हो साहेब, आपण काय आपलं महावितरणमध्येच असतं ना. हो, आता कसं पाणीच आहे म्हणून म्हटलं. हो, काय तुमची इकडे कसं काय ड्युटी म्हणलं. काय राज हो, अरे बा बैठे पथक मध्ये आहो मी. हो, बैठे पथक मध्ये माझी या सेंटरवर नियुक्ती झालेली आहे. हो, तर इथं मला आता काही व्यवस्था काय आहे कसं काय आहे, कोण आहे सुपरवायझर, कोण आहे तुमच्यापैकी. बाबा असं 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 असं, म्हणजे तुमची आहे का ड्युटी. अच्छा, बैठे पथक मध्ये. हो का, बरोबर मीच आहे, मी सुपरवायझर आहे मानमोडे. हो, तर म्हटलं आता तुमचं काय काम आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळं. म्हणजे सूक्ष्म निरीक्षण आहे तुमच्याकडे सगळं. ते काही सांगायचं काम नाही आम्हाला. आम्ही फक्त तुमच्यावर वाच ठेवासाठी आहो. हो, बस म्हणजे काय चालू आहे काय नाही, आमच्याजवळ जे फॉर्म आहे त्याच्यावर आम्ही तसं तसं नोंदी करत राहतो की बा वातावरण कसं आहे. तसं तसं अहवाल आम्ही वर देतो. बाकी आम्हाला काही घेणं नाही, तुमच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त सेंटरचा वाच करासाठी आहो बस. म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करणे गुप्तपणे. नाही, ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे एक सहकार्याची भूमिका म्हणून थोडंसं सहकार्य करा मला. कसं आहे आता इच्छेच प्राध्यापक आहे तिघं जण. हो, यांची आता 3 खोल्यावर समजा नियुक्ती झालेलीच आहे. तर आता बाकी आपल्याला सगळं हँडल करणं आहे दोघाला. आणि म्हणलं आता पोलीस प्रशासन आता बाहेरचं सांभाळतील, आपल्याला आजचं सांभाळायचं आहे. बिलकुल बिलकुल सहकार्य करू ना आपण, त्याच्यात काय विषय आहे. हो, बरोबर ठीक आहे. आता काय कुठं व्यवस्था आहे आम्हाला, तोंड घेऊन लागेल पाणी गिनी हे ते चहाचं काही व्यवस्था आहे ना. या आतमध्ये आहे. हो, सगळी व्यवस्था आहे आपल्या. हो, या या आतमध्ये स्टाफ रूम आहे आपली. हो, तिथं आराम करा, तिथं ठेवा तुम्ही तुमचं. हो, बिलकुल 10 वाजेपर्यंत ओके. हो, ठीक आहे ना मग. हो, करतो मग तिथं मी. हो, थोडंसं वगैरे फ्रेश होऊन जातो, काही वांधा नाही. बरं ठीक आहे ठीक आहे. हो, तर जागरूक सर तुम्ही काय करा. हो, तुमची बॅग आणा, तुम्ही स्टाफ रूममध्ये फ्रेश होऊन जा. हो, सगळेजण चहा वगैरे घेऊ आणि बरोबर 9:15 वाजता सगळेच्या सगळे ऑफिसमध्ये या तुम्ही आता. चला ओके. हां, ठीक आहे चला. हो, 9:30च्या आत या पण तुम्ही. सगळेच्या सगळे बिलकुल आपल्याला नियोजन करायचं आहे. चला. बाकी तुम्ही काय करा. हो, फळा वगैरे बाहेर लावून द्या आणि तिथं नंबर वगैरे जे आपण तयार केलेला आहे हो ते लावून द्या. हो, तुमची कामं तुम्ही सुरू ठेवा आता. आम्ही फ्रेश होतो तोपर्यंत. बस बस कामीच लागतो आम्ही आता. हो, काही हरकत नाही. आले ती काय चपराशी आले तर. हो, चला चला. हो, लागतो आम्ही कामी. हो, या तुम्ही फ्रेश होऊन. आपल्या जिकडे आला ना ते 9:30 वाजता राजा ड्रोन इथं हजर झालं, म्हणजे आता बाकी पुढे काय होईल आपलं. तुम्हाला म्हणलं ना गंभीरतेने घ्या ना राजा, सिरियस मॅटर आहे ना यावेळे. हे लोक पाबरे. अरे त्या पोलीस साहेबांना सांगा म्हणे अंदर येऊ नका देऊ ना. 9:30 वाजले ना अजून. ते लोक आले राजा पोट्ट एक नाही, बापच ते हजर दिसू राहिले तिथं मला. मग आता साहेब, आता ते तुम्हाला म्हणलं ना मी, ते फळा नंबरचा याचा लावाच नाही लागत नाही इतक्या लवकर. लोक हे बा विचारच नाही करत. हो, मग काय तर पोट्टे घरीच आहेत आणि बापच आता हे बा नंबर पाहिले आले तर. म्हणून तर म्हणलं 10 वाजे लोक गेटच नाही उघडा लागत ते.
पण आपण आता हे ड्रोन मध्ये हे सगळे लोक आले असतील का याच्यात नाही हा हो ना विद्यार्थी एकही नाही दिसून राहिला सगळे माय बापन हे तेच दिसून राहिले नाही तर हा का हे पेपर द्यायला आले का काय आल्या हा यायला म्हणा लवकर बाहेर निघा पोट्टे पाठवा ना म्हणा तुम्ही 10 नंतर सगळे अंदर येऊ द्या म्हणा हा यायला काय जाते येऊ दिला अंदर ती बाहेर जा म्हणा सगळे हो ना पण आपण किती भकालतात यायले आपण हाणलंय तरी कोणते वाल कंपाऊंड येते तर कोणी कुकून येते कोणी कुकून येते मग काय हो तुम्हाला मी सांगतो तसं आहे का एक माणूस अंदर येऊ देत नाही मी काय सांगता काय तुम्ही आता हा त्याला बाहेर काढा लवकर पहिले मग सांगा काय सांगा हा हो लोक अजिबात अंदर नाही आले पाहिजे म्हणा हा अशा तर लोकांच्या अंदर खोल्यानं काप्या घेऊन यायची होती तुम्ही हे लवकर कोणीच इथं एक माणूस नाही ठेवा इथं सगळे चला म्हणा बाहेर व्हा तुम्ही नाही ना साहेब गेटचा विषय नाही ना हो इकून तिकून घुसतेत ना हे आपण हे बा तुम्हाला मी सांगतो फक्त ऑफिसमध्ये चाला सगळं मॅटर सांगतो तुम्हाला सगळं बिलकुल हे बा एक माणूस येणार नाही दिसणार नाही तुम्हाला मी काय सांगतो तेवढं ऐका तर खरी फक्त काय करायचं बरं काय सांगायचं तुम्ही चला बरं आतमध्ये हो काय आहे ते सांगा चला 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 सगळे आपले जेवढे आहेत त्याला तिथं या सगळे आता आपण कसं 10 मिनिटं चर्चा करू त्याच्यावर काय आहे हे असं जर असलं तर सस्पेंड आहो मी 100% सांगतो मी लवकर चला अंदर काय तुमचं चला बरं चला तर खरी हो पद्धतशीर सांगतो तुम्हाला काहीच होत नाही हो दरवर्षी आहे ना आम्हाला अनुभव नाहीचा काय करावं लागते कसं हँडल करावं लागते ते अशा नाही होत नाही चला तुम्ही मी सांगतो तसं ऐका तुम्ही चला गुड गुड आले तुम्ही नाही हो मला वाटलं अजून काय गाडीवाल्याचं कधी येते काय नाही चला चला खूप छान पण बाकी साहेबच वाटतं तुम्ही राजा हो माझ्यापेक्षा साहेब वाटून राहिले तुम्ही आज नाही रायनी मनच कळ काय आपलं पहिलेपासून हो काय कोणाला दबून राहावं लागते आपण कोणाच्या काय अंगावर आहे का काय आपल्या सांगा आता तुम्ही हो कुठं जाऊ द्यायची गाडी कुठं कोणतं सेंटर आहे काय आहे काय नाही हो गाडी ओके आहे डिझेल भरून आहे हवा मारून आहे बिलकुल नो टेन्शन आपले चांगलंच पोहोचेल दिसते मला नाही का हो नाही बरं आहे ना चांगलं असंच राहिलं पाहिजे माणसानं हो टेन्शन बिलकुल हो ते तर आहेच म्हणा पण नाही साहेब म्हणलं एक नाही समजलं तुमचं हो आता तुम्ही प्रायव्हेट गाडी केली समजा धाड टाकासाठी हो आपल्या शासनाच्या तर गाड्या असतील आपल्याकडे समजा ना तेच तर प्रॉब्लेम आला तिथे जे गाडी रेट टाकणारी असते आमची हो लोक ओळखून आहेत ना ते की बा ही गाडी आली म्हणजे रेट पडणार हो म्हणून ते सतर्क असतात कारण की गावामध्ये गाडी पोहोचली की कल्ला करतच जातात ते सेंटरपर्यंत अरे धाड आली तोपर्यंत तिकडे सतर्क होऊन जाते मग म्हणून ही गाडी कसं आहे कोणाला वाटते बा लोकल गाडी आहे हो कोणी असं पावणार रावना त्या हिशोबानं आपण यावेळेस असंच केलं की बा ओळखू आलं नाही पाहिजे कारण की आमची पांढरी गाडी पाहिली की गावाला ओळखते असं आहे ते नाही का असं म्हणजे यावेळेस कडक आहे वाटते बिलकुल परीक्षा नाही अरे बापरे ड्रोन सकाळी 9:30 वाजता ड्रोन इथून गेलेले आहेत मग काय तर प्रत्येक सेंटरवर त्याची चालू आहे आता आपली रेड आहे हो 2 ठिकाणी आपल्याला रेड टाकायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बैठे पथक जागजागी आहे हो विशेष नाही कारण की सूचनाच तशा कडक आहे नाही यावर्षी कारण की कॉपी मुक्त अभियान हो यावेळेस जबरदस्त राबवणार आहे कॉपी मुक्त काय तर काय नाही म्हणा तिकडे काय गोंध आहे आणि काय नाही म्हणा आपल्याला का अनुभव नाही हो ना ते तर आहेच म्हणा बरं तर आपल्याला मग कसं काय जवळपास आहे का कुठं आहे आपलं सेंटर शहरातलं आहे का बाहेर जायचं आपल्याला बाहेरच आहे थोडं दूर आहे आपल्याला 1 घंटा लागेल आपल्याला हो कारण की कोपऱ्यावरचं गाव आहे तिथं आपल्याला जायचं आहे कॉफी सेंटर आहे जरासं जावं लागते संवेदनशील आहे तर आता गाडी काढा तुम्ही मग हो मधात आपण ज्यूस घेऊ आणि बरोबर 11 वाजता पेपर झाला बरोबर टच व्हायचं आहे आपल्याला हो कारण की यावेळेस चकचकूच द्यायचं नाही आपल्याला बिलकुल हा ना मी आता सांगा तुमच्या अर्ध काम मिस करतो तुमचं काहीच टेन्शन नाही तुम्ही असा उलीसा चकचकू नाही देते हो इकडे नाही मागं नाही ना पुढे नाही बिलकुल पुरी बिलकुल झडत्याच घेतो लगायची हो टेन्शनच नका घेऊ आता तुम्ही हो सेंटर बिलकुल टाईटच चाला ना आता चला आता बसा गाडीतनी हो सांगा कोणतं येतं ते सांगा बरं आता काय कसं करता आता आपल्याला सेंटर कशा पद्धतीने हँडल करता येईल हो याच्यासाठी आता तुम्ही म्हणता सांगतो मी एक माणूसही इथं राहणार नाही म्हणजे काय करता काय तुम्ही कसं काय इलाज काय करायचा याच्यावर आता सांगा तुम्ही सांगा काय सांगा साहेब तुम्हाला तुमच्यासारखे असे 2-3 वर्ष अगोदर साहेब आले होते हो निरा फन स्ट्रिक्ट ठेवा असं ठेवा तसं ठेवा अरे काहीच नाही साहेब बा तुम्हाला काय सांगा लोक अंगावर येतात लोक अंगावर मग काय हो हे पा कोणाचा मामा कोणाचा काका कोणाचा काय अरे हे पा लोक इतकी काप्या घेऊन तयार आहेत ना सांगतो ना पोट्ट्यापेक्षा तेच बिलकुल म्हणजे त्याला म्हणजे हे पडलेलं आहे त्याचं हो तर म्हणून म्हणलं ज्याचा अभ्यास झाला त्यालाही सुकान लिहू देत नाही तर आणि हे काप्यावाले सुधरू देत नाही आपल्याला म्हणून म्हणतो मी सांगतो तसं आहे का तुम्ही म्हणता तसं जर स्ट्रिक्ट जर ठेवलं आपण हो तर हे काहीच होऊ शकत नाही हो लोक धड खोल्यानंच घुसायची कोशिश करतात हो आम्ही पेपर देणार जे असतो ना आम्हालाही ऐकत नाहीत ते हो सांगतो तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो साहेब तुम्ही जर असं स्ट्रिक्ट ठेवसाल हो तर जर का धाड पडली ना अरे इतके लोक पैतीनं धामधूम अशी होईल ना तेव्हा सगळेच्या सगळे घरी जायचे पाहिजे हो म्हणून साहेब आमचे काय सांगते ते तुम्ही ऐका तुम्ही हो आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगू राहिलो पण गेट बंद असल्यावर येतेच कसा पुढचा माणूस पहिले आता हे सगळे काढून द्यायचे आणि गेट बंद केलं की ते पोलीस कायसाठी बसले तिथं त्याला सांगून देऊ ना कडक बिलकुल एकाला अंदर येऊ द्यायचं नाही मोबाईल गिबाईल सगळे बिलकुल बाहेर ठेवा म्हणायचं अजिबात माणूस नाही आला पाहिजे अंदर कायच करावं अरे साहेब तुम्ही ऐकतच कोण नाही गेटचं हे बघ गेटपासून कोणीच नाहीत ना मागून येतात मागून तिकून आपलं वॉल कंपाऊंड आहे का नाही लय उच्ची नाही ती धड असे उड्या टाकून अंदर येतात ना मग छपरा होऊन तर कोणी झाडं होऊन तर कोणी कुकून येतं मग त्या गेटचा काही संबंध नाही याच्याशी लोक बिलकुल हे बा त्यानं मार्ग सोचला येतं कुठून यायचं काय याचं
काय तुमचं तर काही मला समजायलाच मार्ग नाही राजा. येतेच म्हणता बा, अरे असे कसे काय येते? हा, पोलीस आपल्या जवळ आहे, सगळ्या गोष्टी आहे आपल्यापाशी, हा, तरी म्हणता की असं होते तसं होते. आता काय सांगा तुम्हाला, आता काय एक आहे का इथं एकाला समजावून सांगणार आहे? म्हणून म्हणलं बा, मी सांगतो तसं ऐका तुम्ही. हो, तुम्ही तुमच्या मनानं करू नका काम. हो, अशी हे बा इतका गोंधळ होईल ना आपल्या सेंटरवर, हो, लोक मावणार नाही. हा, जत्रा भरण जत्रा. हो, म्हणून म्हणतो मी सांगतो तसं ऐका तुम्ही. कुठे येऊन पडलो राजा मी, शहरातलं भेटलं असतं एखादं बरं असतं बा. हो, बरं मग आता कसं हँडल कसं करायचं? हा, काय याच्यावर मार्ग काय मग? नाही, फक्त तुम्ही डोकं शांत ठेवा. हो, आपल्या डोक्यावर बर्फ ठेवा, सगळं बरोबर करतो मी. हो, इच्छा लोकायला कसं आहे, हो, बरोबर मी समजावून सांगतो की बा तुम्ही अंदर येऊच नका. हो, कारण की आम्ही हाव ना बा अंदर तिघं जण. आम्ही त्याला ऑब्जेक्टिव्ह रिकाम्या जागा जोड्या हे ते काही जे पासिंग पुरतं कसंही आम्ही सांगतो. तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही जर आत असाल तर मग आम्ही ते करणार नाही. बसा मग तिकडे बोंबलं होता ब्लॅकलिस्टमध्ये सेंटर येईल, सगळे पोट्टे रस्टिकेट होईल ना, धाडा पडतील. हो, त्याच्यासाठी तुम्ही आतमध्ये येऊ नका, आम्ही सगळं हँडल करतो. हो, एवढं त्याला आश्वासन दिलं म्हणजे ते आत येत नाही, असं आहे ते. पण मग आता तुम्ही सांगता का बाबा? अरे हे बा आतमध्ये अजिबात सांगायचं नाही, सांगून राहिलं तुम्हाला. हो, फालतूचे नसते कामं करू नका, घरा होती आणू नका तुम्ही ना. म्हणजे आम्ही काय त्याला का पेपर सांगतो का? हो, पण कसं पासिंग पुरतं सांगायला लागेल का नाही? निकाल काय किती टक्के लागेल मग? हां, हो, आमचं नाव खराब होईल ना मग. आतापर्यंत 100%ची परंपरा आहे आमच्या याची. हां, मग आता काय तुम्ही जर असे करसाल तर काय पोट्टे पास होणार आहे? हां, लोकांना आश्वासन दिलं की लोक अंदर येणार नाही, नाही तर मग धूम होईल ना लोकांची इथं. हां, म्हणून थोडंफार आम्ही काही जास्त नाही सांगत, जोड्या गिड्या हे तेवढं टाइमपास आपण सांगतो. साहेब हे बा, हो, शांतता बाकी कायम राहते मग आपली. हो, म्हणजे आम्ही तिघं बरोबर कव्हर करतो आणि तुम्ही फक्त काही म्हणजे डोक्यावर काहीच टेन्शन घेऊ नका मग. हो, लोक येणार नाही, काही नाही, एकदम असं शांत चित्तानं पद्धतशीर आपले पेपर चालू राहील. म्हणजे असं म्हणता तुम्ही नाही का? हो ना, बरं बरं. म्हणजे आता समजा तुम्ही आतमध्ये थोडंफार मग त्याले हो, काही ना काही मदत करता नाही का? बाहेरचे लोक येणार नाही मग. बरं ठीक आहे मग. आता हे बा, पण जास्त काही सांगू नका बा. हो, म्हणजे हे बा अजून कोणी धाड आली बा, आता येऊन गेलं एक आत्ताच ते. हो, काय म्हणते त्याला ते ड्रोन. हो, तर आता अजून कोणत्या धाडा येते काय येते? एक तर आज आहे इंग्लिशचा पेपर. हो, आज 100% धाड येऊ शकते. तर म्हणलं सतर्कतेनं काम करा तुम्ही. हो, एकही चिटोरा कोणाजवळ ठेवू नका, अजिबात त्याला कळक सांगा. हो ना, ते ठेवतच नाही ना. त्याला आपण जर म्हणलं आम्ही हाव ना, आम्ही हाव म्हणलं की बस ते काही जाणत नाहीत मग. हो, नाही तर मग ते तर सगळे बा, कोणी आणते पॅन्टात, कोणी खिशे शिवते, कोणी डेक्सामध्ये अंदर ते खिये ठोकते, कोणी कुठं भगदळात लपून ठेवते. म्हणून म्हणलं त्याला आपल्याला सांगा लागते की आम्ही हाव ना बा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग पुढचं पुढे पाहून गेलं का आपण शांतत राहील ना आपलं सेंटर. तर ते झालं समजा तुम्ही तिन्ही खोल्या तिघं जण मॅनेज करता समजा नाही का? हो, म्हणजे बाकीचा गोंधळ होणार नाही. हो, पण अचानक समजा धाड आली एकदम, आता ती कसं सांगून येत नाही. हो, तुम्ही जर तुमच्याजवळ काही साहित्य असलं, काही सापडलं, म्हणजे तुमच्या संग माही बिन पाण्याची होईल ना मग. म्हणून म्हणलं ती जरासं कठीणच काम आहे ना. म्हणून म्हणलं काही जवळ ठेवू नका, गाईड आहे ती समजा ना. त्याचं सोल्युशन आहे आमच्याजवळ. हो, आपल्या इथं धाड समजा गेटपाशी आल्यानंतर हो 10 मिनिटं अंदर येणारच नाही. 10 मिनिटं तिकडे जिकडे तिकडे होऊन जाते. हो, त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या गेटले कुलूप लावून ठेवायला लावा. हो, त्या साहेबाला जंगलबुत्ता साहेबाला म्हणा ते कुलूप लावून ठेवा म्हणा. आणि जर कोणी आलं बी तर त्याला सांगायचं येते म्हणा की बा लोक अंदर जाते म्हणून कुलूप लावून ठेवलं. म्हणजे धाड आली की त्याला अंदर कुलूप उघडेपर्यंत 10 मिनिटं जरी भेटले आपल्याला, हो, तरी आपण इकडे बरोबर ओके करून ठेवतो, असं आहे ते. विशेष म्हणजे जे चाब्याचा गुच्छा आहे का नाही, त्याच्यात आहे 50 चाब्या. हो, एका एकाच्या 2-2 3-3 2-2 3-3. हो, तर ते जंगलबुत्ता साहेबाला चाबी सापडेपर्यंत अर्धा घंटा जाते तिथं. हो, गेट उघडाले. हो, त्याला काही सांगू नका कोणती चाबी आहे, तर फक्त गुच्छा देऊन द्या त्याचं. अरे बाबा, चांगलेच कलाकार आहे तुम्ही तर. म्हणजे समजा मोठा गुच्छ चाब्याचा. पाच बसले का मग? सांगा आता असं आहे का ते? बरोबर बरोबर. म्हणजे 10 मिनिटं तर कव्हर करताच तुम्ही नाही का तोपर्यंत इकडे? ओके, बरं ठीक आहे. मग आता मग ते सांगून द्या लागेल मला त्याला नाही का तसं तसं. हो, आपल्या जंगलबुत्ता साहेबाले. हो, ते आता आपण जाऊ ना मग दोघं त्याला सांगून देऊ. हो, बाकी काय अडचण नाही. हो, हे कोण आले आता? हे कोण आहे? तर आले वाटते शिंगमारे आले. या शिंगमारे साहेब, या या. हे आलेच का बा? यायले दम नाही वाटते बा. यायले तर मला वाटते पोराच्या जागेवर यायलेच बसवा का काय मी. अरे आले का शिंगमारे साहेब? बरं 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 आले. हो, ठीक आहे ठीक आहे. काही काळजी करू नका तुम्ही. झालं आता आमचं बरोबर होऊन जाईल, तुमच्या मुलाचं पद्धतशीर होईल आता. हो ना, ते तर आता काही विशेष नाही. बरं बरं. हो ना, आता 10,000 रुपये पेपर घेऊन राहिला तर करावंच लागेल ना. बरं मी काय म्हणतो मग आपलं मानमोड साहेब, हो, बाकी मग आता मुलाविषयी काही प्रॉब्लेम नाही ना आता? हो, आपलं होईल ना जसं म्हटलं तसं? नाही, काही अडचण नाही आता. हो, आहेत लोक आहेत आपले सगळे सहकार्यच करणारे आहे. हो, त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका आता. हो, सगळं पद्धतशीर होईल. हो, काही विषय नाही. बरं 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 ठीक आहे सर. मग काही आता मग थांबू नाही का मग मी? हो, नाही तर मग थांबलो असतो तुम्ही सांगता काही. हो ना, सर तेच म्हटलं. आणि संध्याकाळी आपलं जेवणाचंही म्हटलं आपल्या इकडेच राहील म्हटलं सगळ्याचं. सर तुम्ही म्हटलं पाहिजे आपल्या मुलाकडे. हो, हे बा तुम्ही काय चिंता करू नका. आता आमच्याकडे लागलं ना तुमचं, तुम्ही सांगितलं ना मला बरोबर. हो, झालं तुमचं काम झालं. हो, जास्त काही मी बोलत नाही आता. हो, या तुम्ही जास्त इथं काही धावपळ करू नका आता, कारण की आम्ही इथं सगळे बरोबर आतमध्ये बरोबर जे काय करायचं ते करतो. हो, बाकी बाहेर त्याचा इथं काही रोल नसाल नको. बस 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 तेवढंच अपेक्षा आहे. बस बस ठीक आहे ना. काही विषय नाही मग. चला येऊ का मग मी? मुलाला ते आता काय नंबर वगैरे ते पाहून घेतो. ठीक आहे ठीक आहे. हो ना, आता पोराला नंबरही नाही पाहतात वाटते. हो, बरं बरं पहा तुम्ही. हो, करा ते काय आता. चला ठीक आहे. चला बरं सर. हो, ते आपलं सांगून देतो मी आपलं जंगलबुत्ता साहेबाले. हो, करा तुम्ही शिंगमारे नंबर पहा जा. तर मी काय म्हणतो, हो, आपला हे शिंगमारे आहेत ना, हो, हे यायचा मुलगा आणि एक त्याचा मित्र आहे. तर दोघाले 80-90च्या वर कशी कव्हर होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. बाकी मी सविस्तर सांगतोच तुम्हाला काय आहे. हो, तेच म्हणलं. बाकी आता त्याने मला सांगितलं काय सांगायचं ते. तुम्हाला मी बरोबर व्यवस्थित सांगून देईन. ते समजलं ना, आलं लक्षात आमच्या. हो, बरं आता मग आम्ही येऊ का मग ते? हो, तुम्ही ते जंगलबुत्ता साहेबाला भेटा. आम्ही लोकायले लवकरात लवकर बाहेर काढून देतो बरोबर. हो, आयडियानं. तुम्ही लोक बाहेर काढा. हो, मी जंगलबुत्ता साहेबाले बरोबर काय सांगायचं ते सांगतो. हो, लवकरात लवकर आता कसं 9:15 होऊन राहिले, 10 मिनिटात सगळं ओके झालं पाहिजे. हो, चला ओके.
मनमोळे साहेब हे काय आहे पाहून राहिलं म्हणलं मी हो पाहिजे बघ जरा समजा आमच्या इकडे थोडंसं हो नाही तर बस तुमचं बरं करताना आमचं पाहिजे हो ना आलं लक्षात माहिती हो तुम्ही काळजी नका करू सगळ्याला व्यवस्थित होईल त्या हो चला आता तुम्ही हो चला हो संध्याकाळी पार्टी आहे म्हणते शिंगमाराच्या इकडे हो तिथं बोलू आपण काय हो चला आता पटपट कामी लागा आपले मामा आहे ते मामाची मुलगी आहे हो पाहिजे म्हणलं जरासं हो नाही तर सावस म्हणा मी थोडंसं लक्ष दे जा हो माहिती आहे ना तुम्हाला यांची मुलगी आहे सांगा आता मामा याला आणि भाचा याला वाटते नाही का असं असं हो का बरं 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 हे बा मी काय म्हणतो भाचे बा तुम्ही आता हे इतके लोक जे आले का नाही हे इतके ते काहीच काम नाही ना हो तुम्ही काय गडबड करून राहिली एवढी करता आता 12वीचं वर्ष आहे काही ना काही करावं लागेल का नाही आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आता काय करता शेवटी मामाला म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका मी हो हा बिलकुल आहे बा सर झेरॉक्स सेंटर हे ते आपल्या मित्राचंच आहे काहीच विषय नाही दडादड चालते बिलकुल हेगीच करू नका लोडचं काम नाही काय लोड घेऊ नका म्हणता घरी जायची पै आणता का तुम्ही हा बोला ना साहेब जरा सांगा ना द्यायला समजावून अरे पण मी म्हणतो तुम्ही जर अशी इतके लोक आले तर कसं काय होणार आहे तुम्हाला काय समजते यातलं आम्ही हाव ना आतमध्ये हा तिघं जण आपले माणसं आहेत 3 खोल्यावर काहीच विषय नाही ना हा हो निघाले ना विषय पोट्याचे हा बिंदास राहा तुम्ही फक्त एक काम करा हे सगळे लोक बाहेर घेऊन जा तुम्ही हो कारण की याच्याच्यानं सगळं आपलं कसं हा सगळा कार्यक्रम फेल होऊन जाईल ना आपण काही एक दोन आम्ही बी थोडंसं मदत केली असती हो तेवढंच ना मदतीपेक्षा आहे बा अडचण निर्माण होऊन राहील तुमच्याच्यानं मग काय तर हो ना आम्ही करतो ना बरोबर काय करायचं ते फेल होणार नाही विद्यार्थी आम्ही हो ना आम्ही कायसाठी आहो मग हो तुम्ही टेन्शन घेऊ नका हो फक्त एकूण एक माणूस इथून बिलकुल असा 3 घंटे दिसलाच नाही पाहिजे एवढं आमच्यासाठी तुम्ही काम करा हो तुम्ही आमच्यासाठी करा आम्ही तुमच्यासाठी करतो झालं का हां सगळे समजावून सांगा सगळे सगळे बाहेर घेऊन जा तुम्ही हां 100% पेपर निघाला म्हणा हो आम्ही आहोत तिघं बी काहीच विषय नाही हां हो जा तुम्ही आता हो रे सर तुमचंही बरोबर आहे एका दृष्टीनं नाही का हो आता पण आपल्या मामबहिणीचा फायदा बा हो तिचा एक पेपर फेल नाही गेली पाहिजे हो तेवढं लक्ष ठेवा फक्त बाकी आता हे लोकांची तुम्ही टेन्शन घेऊच नका सबन खेदाडत नाही तुम्ही हो याच्या फालतू अडचण होईल नाही का फक्त अंदरचं बरोबर हां तेच म्हणलं ते तुम्ही खेदाडू नाही सगळे नाही अरे तुमची मामबहीण सगळेच पास होणार आहे कोणी नापास नाही तुम्ही चिंता नका करू फक्त हो हे दंडार फक्त खेदाडून द्या तुम्ही इथं एक माणूसही राहू देऊ नका 3 वाजेपर्यंत सहकार्य करा म्हणा तुम्ही अजिबात येऊ नका म्हणा आम्ही हो ना म्हणा हो तेवढं सांगा तुम्ही हे बा काय टेन्शन घेऊ नका सबन खेळत नाही तुम्ही आता एक माणूस ठेवत नाही फक्त तुम्ही तेवढं काम करता फक्त चला चला रे चला सगळे बाहेर व्हा कोणीच इथं थांबत नाही हाय सर आहेत सगळं बरोबर होते ते चला निघा बाहेर निघा झाड पडणार आहे म्हणजे चला गेटवर चला बसा मग तुम्ही आता तुमची इथंच आहे ड्युटी मस्त टेबल खुर्ची इथं टाकलेली इथंच बसा तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करा बाकी आता तुम्हाला सांगायचं काम नाही येतो मी आता पाहून जरा असं अरे बापरे सगळीच आता दंडार तर सगळीच गेली वाटते कोणीच नाही राहिलं नाही आता फक्त विद्यार्थी दिसून राहिले फक्त तेच आहे ना कलेचं काम आहे इथं नाही तर आता लोक इथं मावले नसते लोक अर्ध्या घंटे तिसरी जत्रा झाली असती आता कोणी हे 3 वाजे लोक आपल्याला काहीच तकलीफ नाही हो फक्त तुम्ही आम्ही सांगितलं तसं करा फक्त चला आता ते भेटून आपण ते कोणते जंगलबुत्त साहेब आहे तिथे हो त्याला सांगून देऊ ना समजून बरोबर कुलपाचं चाबीचं हो त्याला सांगाच लागं नाही भस्कन 2 मिनिटात झाड आपल्या ऑफिसमध्ये हो चला पटकन तिकडे बोला जंगलबुत्त साहेब पद्धतशीर आहे ना हो काही टेन्शन नाही चहा वगैरे इथे घेतलं ना तुम्ही आता झाले फ्रेश सगळं हो सगळं फ्रेश होऊन आलो मी आता बस आता टेन्शन नाही पेपर होईपर्यंत जागेवर हालतही नाही आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला तुम्ही आतमधलं चाल द्या मी बाहेरचं सगळं सांभाळतो काय सांगा आता तिकून मागून किती येऊन राहिले किती जाऊन राहिले मैत्री आहे का हो ते सगळं बरोबर आहे पण तुम्ही आता कसं आहे हो गेट 25 सुरक्षा व्यवस्थित ठेवा आणि मागच्या साईडने थोडंसं ते कंपाऊंड आहे का नाही तिकून लोक उड्या टाकून अंदर येऊन राहिले हो 5-50 लोक अंदर आहे माहिती आहे का तुम्हाला गेटमधून आले का मला तुमच्या मग मी तेच म्हणून राहिलो बा याला दुसरं गेट आहे का तर कारण की कसं झालं पहिले मी इथं बसलो तर अंदर कोणीच नाही गेलं पण आता इथून 50 लोक गेले तर अरे ते आम्हीच आणले तर आम्हीच हकालले ते तिकून मागून आहे का नाही कंपाऊंड थोडंसं ठेंगणी आहे तर तिकडे थोडंसं एखादा चक्कर मारायचा हो दिसला कोणी सटकन बिलकुल मोडी सांगून द्यायचा हकीच नाही करायची कारण की कसं आहे लोकांना जर तुम्ही असं काही असं दादा मामा म्हणसान तर लोक ऐकत नाही बरं हो स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या लोकांना तुम्ही हो ना बरोबर ठीक आहे ना हो सगळंच पाहतो पुरं 4 बाजूनं काही विषय नाही बरं ते जाऊ द्या महत्त्वाचा काय विषय ते ऐका तुम्ही कसं आहे 11 वाजेपर्यंत समजा आपला सर्व विद्यार्थी वर्ग अंदर गेले सर्व आपापल्या सीटवर बसले की तुम्ही इकडचं लॉक करून टाका हो एक माणूसही अंदर गेला नाही पाहिजे हो कारण की कसं आहे लोकांमुळे खूप गोंधळ होतो आणि आजूबाजूनं सर्व तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि याला लॉक करा हो जर का समजा कदाचित एखाद्या वेळेस समजा कोणी महत्त्वाचा व्यक्ती आला हो तर मला तुम्ही फोन करा तरच ते गेट उघडा हो चाबीचा गुच्छ मी चपराशी भाऊजवळ पाठवून देतो हो त्यानंतर तुमच्याजवळ ते हो चाबी ठेवा आणि लॉक उघडलं की नंतर तुम्ही त्याला अंदर पाठवा जे महत्त्वाचं असेल तर मला फोन करून हो म्हणा पण मी म्हणतो साहेब आता कुलूप काय लावता फक्त कडी लावून घ्यायची कारण की जर झाड वगैरे आली तर मग अजून ते कुलूप उघडा हे करा ते करा हो म्हणजे उघडे असलं तरी मी हाऊस नाही तर तसं नाही ना कोणी येतात ना ढोमंजी लोक कमी आहेत की इथं हो तर म्हणलं बा अजिबात कोणाला येऊ देऊ नका जर कदाचित झाड पडली आपली इथं हो तर त्यांना ते लॉक उघडायचं आतमध्ये येऊ द्यायचं काही विषय नाही साहेबाला तरी एक फोन लावायचा कारण की कोणी येऊ शकते बरं हो खोटे लोक येऊ शकते नाही त्याचा काही विषय नाही मी त्यांचं आय कार्ड वगैरे चेक करीन नंतरच आतमध्ये येऊ दे तसं तुम्हाला एक फोनही लावेन की बा उघडू का नाही ठीक आहे काय हरकत नाही जमला का नाही का हो 50 चाब्याचा गुच्छ आहे म्हणते हो 5 बस कोणता आहे बरं ठीक आहे मी चाब्यान ते लॉक वगैरे व्यवस्था लावून देतो तुम्ही बसा आता आणि गेट आता ओढून घ्या जर विद्यार्थी आला तरच आतमध्ये जाऊ द्या पालकांना म्हणा काही गरज नाही चला ठीक आहे ओके
झाला टाइम झाला पेपर वाटपाचा. हा दे घंटी दे लवकर. क्वेश्चन पेपर वाटून द्या सर. हो जा आतमध्ये जा लवकर. दादा तुम्ही जा म्हटलं आता आपल्या किचन मध्ये चहाची व्यवस्था करा पटपट. आणि कोणाला ताण लागली विद्यार्थ्याला तर पाणी पोहोचत जा. जा आता तुम्ही तिकडे किचन मध्ये. हो मी आवाज देतोच तुम्हाला कोणाला ताण लागली तर. या तुम्ही आता. बसा सर आता तुम्ही. हो मी आतमध्ये बघतो जरा ऑफिसमध्ये माझे काम आहेत ना भरपूर. तर मी काय म्हणतो बाहेरचं लक्ष ठेव जा. हो कोणी आलं नाही पाहिजे. हो हे कंपाऊंड वॉलमधून येतात काय. हो तसं बाहेरचं तिकडचं गेट बंद झालेलं आहे काही विषय नाही. हो तरी थोडंसं लक्ष ठेव जा. तसं तर काही लोक येणार नाही म्हणा. नाही काही टेन्शन घेऊ नका. मी हो ना बाहेर. हो काहीच नाही पूर्ण लक्ष द्या तुम्ही. हो काहीच विषय नाही. हो फक्त तुम्ही आतमधलं बरोबर सांभाळा आता. हो काहीच नाही शांतता आहे सगळी. ठीक आहे बसतो मग. हो काही धाडगिडचं काही लक्षात आलं तर पाहिजे म्हटलं. हो तयारीत राहायचा बरोबर. हो चला ठीक आहे मी बसतो ऑफिसमध्ये. बसा बसा ना धाडीचा काही विषय नाही. हो सगळं अंदरचं बरोबर चालू द्या फक्त तुम्ही. हो बाहेरचं कव्हर करतो मी. हो जा तुम्ही जा लवकर. ते CCTV जास्त थांबू नका. जा हा लवकर तिकडे. गाड़ी है बाबा पड़ गई क्या रेड? हाँ 2 मिनट में अभी तो पेपर चालू हो गया. बाप रे कठिन काम है अभी तो. उतर रहे उतर रहे. दादा उघडा म्हणलं दार उघडा लवकर. हो गेट उघडा म्हणलं पटकन जाना है मला. हो सटकन दार उघडा. हो सर खोलता मैं अभी खोलता 1 मिनट में. हो वो कैसा आपको नहीं लेकिन आपको नहीं. कोणी? अरे बाबा साहेब आहेत ना मोठे साहेब आहेत म्हणलं. रेट टाकलेले आहे इथं. धाड पडली सेंटरवर. गेट उघडून द्या दादा ते. जाऊ द्या आतमध्ये आम्हाला. हाँ अच्छा हो गया. हो ठीक है मैं खोलता अभी. हो 1 मिनिट चाबी निकालता मैं. 1 मिनिट. पण दादा हे लॉकच कशाला करायचं? तुम्ही इथं बसलेला आहे ना मग कशाला लॉक केलं हे? इथं आता आमचे 2 मिनिटं चाललेले लवकर उघडा दे. हाँ सर वो कंडक्टर साहब बोले कि लॉक कर दो बोले क्योंकि लोग कैसे बहुत परेशान कर रहे थे. तो आना जाना 10 बार आना 5 बार जाना इसलिए कैसा लॉक कर दिया फिर वो. गेले 4 मिनिटं आहे का नाही? अरे बाबा दादा उघडा दे पहिले मग गोष्टी सांगा तुम्ही. उघडा लवकर उघडा दे. सर 1 मिनिट. हो चाबीचा गुच्छ कर दे. हो 1 मिनिट. आता पेपर झाल्यावरच उघडते वाटतं कुलूप येतं नाही का? अरे काय कुलूप उघडते का नाही दादा ते? कुलूप चाबी कोणती माहिती नाही का? चाबी जे आहे ते लावा आणि त्याले 17 चाब्या लावून पाहून राहील तुम्ही. 6 मिनिटं झाले ना. उस तो मैं देख रहा ना 50 चाबे गुच्छे में क्या करना कोई सी होंगी क्या होंगी मैंने कुछ पूछा नहीं. उन्होंने नहीं बताया नहीं. हो लगा दिया चले गए. हो मैं एक फोन लगा था हो कंडक्टर साहब से. 1 मिनिट. बरोबर आहे. फोन लावतो म्हणजे झालं सतर्क तिकडे सगळं सैन्य नाही का? बरोबर. काप्या फेकून गिकून मोकळे सगळे. आम्ही जातो चहा घेतो रवाना होतो. नाही बा साहेब मी काय म्हणतो इथचं कॅन्सलच करा. इथं आपण नंतर पाहू. मी सांगतोच तुम्हाला काही याचं इथं. हो कारण की आता हे फोन लावतील म्हणजे काही आपल्या हातात काहीच लागत नाही. आता इथंच सांगतो मी तुम्हाला. आलं लक्षात आलं माहिती आता. हो ना आता फोन लावला म्हणजे झालं समजा. हो बरोबर आहे जिकडे तिकडे. बरं तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. हो आज दुसरं सेंटर कव्हर करू हे कॅन्सल करू. असं करू सर लवकर म्हणलं फोन तिकडे. हो कंडक्टर साहेबाला बोलू का चाबी घेऊन? राहू द्या आता. हो काही लावू नका फोन. हो जाऊ द्या जे व्हायचं ते झालं आता. हो पाहू उद्या आता. उद्या अशी धाड टाकतो ना. 9:30 वाजता येऊन बसतो इथं. हो उद्या पाहा तुम्ही आता. बरं ठीक आहे आता. हो सांगून द्यायचं साहेबाले आले फक्त फेरफटका मारून गेले म्हणा. हो चला धन्यवाद. चला साहेब आता. हो पाहू उद्या आता. उद्या काढू काम इथचं. हो ठीक आहे चला दादा नमस्कार. हो चला.